शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या सातत्याने होत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांबाबत आणि महिला लोकप्रतिनिधींविषयी वापरण्यात येणाऱ्या कथित आक्षेपार्ह भाषेविरोधात खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे। संजय राऊत यांनी गेल्या काही वर्षात केलेल्या विविध वक्तव्यांची आणि सार्वजनिक वर्तनाची गंभीर दखल घेत त्यांच्या विरोधात तातडीने चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी खासदार ज्योती वाघमारे यांनी केली आहे। या संदर्भातील सविस्तर तक्रार त्यांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या मुख्य कार्यालयाला ईमेलद्वारे पाठवली आहे। महिला लोकप्रतिनिधींचा कथित अवमान, सार्वजनिक जीवनातील आक्षेपार्ह भाषा आणि समाजात चुकीचा संदेश जाण्याची शक्यता यांचा उल्लेख करत या प्रकरणात महिला आयोगाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। राष्ट्रीय महिला आयोगाच्या माननीय अध्यक्षांना पाठवलेल्या या अधिकृत ईमेलमध्ये खासदार ज्योती वाघमारे यांनी संजय राऊत यांच्या जाहीर विधानांचा खरपूस समाचार घेतला आहे। महाराष्ट्राला सुसंस्कृत आणि वैचारिक राजकारणाची मोठी परंपरा आहे, मात्र खासदार संजय राऊत यांच्या अत्यंत खालच्या पातळीवरील वक्तव्यांमुळे या परंपरेला मोठी ठेस पोहोचत असल्याचं त्यांनी म्हटलंय। राजकीय मतभेद आणि टीकेच्या पलीकडे जाऊन खासदार संजय राऊत यांनी सार्वजनिक वक्तव्यांमध्ये सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्याचा आरोप करण्यात आला आहे। शिवसेना पक्षाच्या महिला लोकप्रतिनिधींविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि अवमानकारक शब्दांचा वापर केल्याने महिला सन्मानाला धक्का पोहोचल्याचं खासदार ज्योती वाघमारे यांनी म्हटलंय। तसेच एका महिला कार्यकर्त्याशी झालेल्या कथित दूरध्वनी संभाषणातील शिवीगाळ आणि धमक्यांची ऑडिओ क्लिपही राज्यभरात चर्चेचा विषय ठरल्याचा उल्लेख डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी केलाय। खासदार संजय राऊत यांचा या मानसिक आणि शाब्दिक छळामुळे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे। त्यांच्या या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडू शकते अशी भीतीही खासदार ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केली आहे। महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या पुराव्यांच्या आधारे स्वतःहून दखल घ्यावी आणि खासदार संजय राऊत यांच्यावर योग्य कलमांखाली तात्काळ गुन्हा दाखल करून कडक दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी ज्योती वाघमारे यांनी केली आहे। आता या प्रकरणी खासदार संजय राऊत काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे।